नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 प्रश्नांबद्दल बोलणार आहे। फर्स्टली 10चे जे पर्सेंटेज असतात ते महत्त्वाचे आहेत का, आणि जर ते इन केस इम्पॉर्टंट आहे तर त्याचा कुठे उपयोग होतो, आणि थर्ड इन केस जर मला कमी मार्क्स किंवा कमी पर्सेंटेज मिळाले तर काय होणार। तो वन बाय वन मी तुम्हाला व्यवस्थित आन्सर्स देतो। याच्या अगोदर काही जे मिथ्स आहे जे तुम्ही भरपूरदा ऐकता सोशल मीडियावर वगैरे, अ सिंगल शीट ऑफ पेपर कांट डिसाइड माय फ्युचर, 10ची जी मार्कशीट आहे त्याचा फक्त तुमची डेट ऑफ बर्थ बघण्यासाठी यूज केला जाता। तर मी तुम्हाला थोडं रियालिटी चेक देण्याचा प्रयत्न करणार आहे। 10चे पर्सेंटेज खरंच महत्त्वाचे आहे का, तर हो महत्त्वाचे आहेत। आता तुम्ही विचारणार सर कुठे महत्त्वाचे आहे, तर बघा 4 ते 5 ठिकाणी 10चे पर्सेंटेज खूप मेजर रोल प्ले करतात। फर्स्टली मेजर रोल प्ले करतात इन केस जर तुम्ही पॉलिटेक्निकसाठी ॲडमिशनचा विचार करत असेल तर जे पॉलिटेक्निकचा ॲडमिशन क्रायटेरिया असतो ते 10th असतं, आणि म्हणून तुमच्या 10च्या पर्सेंटेजच्या बेसिसवर तुम्हाला चांगलं कॉलेज मिळू शकतं, म्हणून तिथे मॅटर करतात। सेकंड एक रिझन आहे, जर तुम्हाला 11-12ला जर चांगलं कॉलेज पाहिजे असेल, फॉर एक्झाम्पल सेंट झेवियर झालं, MITचे काही कॉलेजेस झाले, तर ऑफकोर्स जर तुम्हाला 11वी-12वीला चांगलं कॉलेज लागत असेल तर तुम्हाला 10वीचे पर्सेंटेजेस बघितले जाईल, तिथे तुम्हाला कामात येणार। थर्ड, इन केस तुम्ही डिप्लोमा लेवलवर कुठे पण ॲडमिशन घेण्याचा विचार करत असाल, लाईक इंटेरियरमध्ये, आर्ट टीचर डिप्लोमा, एनी डिप्लोमा, तर तुम्हाला डिप्लोमा जर तुम्ही 10च्या बेसिसवर करताय तर ऑफकोर्स 10चे पर्सेंटेज पुन्हा तिथे पण विचारल्या जाणार। फोर्थ, इन केस जर तुम्ही पुढे चालून इंडियन आर्मी, नेव्ही इथे जर ॲज अ ऑफिसर लेवल जर अप्लाय करत असाल तर तुमचा अकॅडमिक ट्रॅक रेकॉर्ड बघितला जातो। तसंच जर तुम्ही IIMsला जाण्याचा विचार करताय, फॉर एक्झाम्पल फॉरेन एज्युकेशनला जाण्याचा प्रयत्न करताय, तर एक अकॅडमिक ट्रॅक रेकॉर्ड नेहमी चेक केला जातो। तर ऑफकोर्स जर तुम्हाला चांगले पर्सेंटेज असेल तर तुमच्या प्रोफाईल बिल्डिंगमध्ये तुम्हाला मदत होते। आणि 5वी महत्त्वाची गोष्ट, इन केस जर तुम्ही गव्हर्नमेंट जॉब्सकडे जात असाल जे की 10च्या बेसिसवर आहे, जसं पोस्ट ऑफिसमध्ये जागा निघत असतात दरवर्षी, त्या पूर्ण जागा ज्या भरल्या जातात ते तुमच्या 10च्या पर्सेंटेजच्याच बेसिसवर फिल केल्या जातात, अशा ठिकाणी पण 10चे पर्सेंटेज मॅटर करतात। ते 5 ते 6 गोष्टी झाले जिथे डायरेक्ट बेनिफिट्स आहे। इनडायरेक्ट बेनिफिट्स पण सांगतो मी 10च्या मार्क्सचा कुठे कुठे होतो। फर्स्टली तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स बूस्ट होतो। सेकंड, तुमच्या पॅरेंट्स आणि टीचरसाठी हा प्राऊड मोमेंट असतो। आणि थर्ड, कुठेतरी तुम्ही ते क्रॅक केलं असतं की मी एक चांगला अभ्यास केला, डिसिप्लिन आणि कन्सिस्टंट जर राहिलो तर मी एक चांगले मार्क्स घेऊ शकतो, आणि त्या कॉन्फिडन्सच्या बेसिसवर तुम्हाला 11वी-12वीमध्ये अभ्यास करण्यामध्ये, स्ट्रॅटेजीज प्लॅन करण्यामध्ये पण बेनिफिट होतो। तर हे झाले 2 ते 3 इनडायरेक्ट बेनिफिट्स। आता इन केस जर सर तुम्ही आता 4-5 दिवस पेपरला आणि आता सांगतो की 10वीचे मार्क्स महत्त्वाचे आहे, तुम्ही आम्हाला अगोदर सांगितलं असतं तर आम्ही पण अभ्यास केला असता, असे काही नगीने सॉरी असे काही स्टुडंट्स असणार, तर त्यांच्यासाठी पण सांगतो इन केस जर कमी मार्क्स मिळाले तर याचं काय। तर एक स्टॉक मार्केटच्या लँग्वेजमध्ये असतं की लाखाचे 1000 रुपये नाही होणार। फॉर एक्झाम्पल तुम्ही ₹1,00,000 लावले तर डायरेक्ट 10,000 रुपये नाही होणार, एवढं मोठं नुकसान तुमचं 10वीच्या पर्सेंटेजमुळे नाही होणार। पण हा, हे जे 4 ते 5 गोष्टी सांगितले इथे कुठेतरी तुम्हाला कॉम्प्रोमाइज किंवा ॲडजस्टमेंट करावं लागणार आहे मित्रांनो, कारण ऑफकोर्स जर मार्क्स चांगले नसेल तर मग कॉलेजेस चांगलं मिळणं वगैरे तुम्हाला ते गोष्ट सोडावं लागेल। पण हां, मग या गोष्टीला तुम्ही कव्हरअप कसं करू शकता किंवा ओव्हरकम कसं करू शकता, त्याच्या मागे सिंपल एक रिझन आहे, मी म्हणेल अजूनही वेळ गेलेला नाही आहे। अजूनही तुम्ही जे पेपरच्या गॅप्स आहे त्याच्यामध्ये जर चांगला अभ्यास केला, पेपर जर 3 तासामध्ये व्यवस्थित प्रेझेंटेशन चांगलं ठेवलं तुमच्या आन्सर्सचं वगैरे, तर आताही तुम्हाला एक 80-85%च्या वर मार्क्स मिळण्याचे चान्सेस आहे। तर वेळ अजून गेलेली नाही आहे, तर चांगला अभ्यास करा, चांगले मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न करा, आणि इन केस जर कमी पण मिळाले तर तुम्हाला अजून चान्स मिळणार आहे 12thमध्ये किंवा पुढे पण, तर तिथे तरी ॲटलिस्ट या चुका रिपीट करू नका। विश यू ऑल द बेस्ट। जर तुम्हाला अजून पण काही डाऊट्स, काही विचार असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की विचारा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढे पण मी तुमच्या करिअर रिलेटेड, तुमच्या 11-12th रिलेटेड भरपूरशे महत्त्वाचे व्हिडिओज घेऊन येणार आहे। विश यू ऑल द बेस्ट अँड हॅव अ ग्रेट डे। थँक्यू।